रिपब्लिकन पार्टीमध्ये अनेक ग्रुप आहे, पण गेल्या अनेक वर्षांपासून रिपब्लिकन पक्षाचा स्थापना दिवस आमच्या ग्रुपकडून साजरा केला जातो. त्यामुळे खरा रिपब्लिकन पक्ष आमचाच आहे असा आमचा दावा आहे. त्यामुळे बाकीच्या सगळ्या गटातटाच्या लोकांनी आपले गट बरखास्त करू, त्यांनी मूळ जो आपला रिपब्लिकन पार्टी आहे त्यामध्ये सामील व्हावं आणि रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचं जे मोठं प्रदर्शन आहे ते ठरवावं अशा पद्धतीचं आव्हान माझं सर्व महाराष्ट्रातल्या नेत्यांना आहे. आणि जर आपला रिपब्लिकन पक्ष एकत्रित आला तर रिपब्लिकन पक्षाची मोठी ताकद उभी राहू शकते. एकदा आम्ही एकत्रित असताना आमचे 4 आमदार निवडून आले होते आणि 4 खासदार निवडून आले होते 1998 मध्ये. आणि त्यावेळेला काँग्रेसच्या 36 जागा निवडून आल्या होत्या. 1 जागा शेकापची आली होती. 6 जागा शिवसेनेच्या होत्या. 4 जागा बीजेपीच्या होत्या. अशा 98 मध्ये 38 जागा या आपल्या काँग्रेस दलांच्या निवडून आल्या होत्या काँग्रेस आरपीआयच्या. आणि 90 मध्ये आपल्याला माहित आहे की 90 मध्ये ज्या वेळेला रिपब्लिकन पार्टीने काँग्रेसचा पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला शरद पवार हे मुख्यमंत्री होते आणि रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळं त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचे सगळे नेते काय माझ्यासोबत आले नाही, पण माझ्यासोबत समाज होता. माझ्यासोबत सगळ्या गटातटाचे कार्यकर्ते होते आणि आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला बहुमताचा निर्णय घेऊ. त्यावेळेला काँग्रेसच्या 90 मध्ये 41 जागा निवडून आल्या होत्या आणि 11 जागा अपक्ष होत्या आणि त्या 152 जागांवर शरद पवारांनी सरकार स्थापना केलं आणि पवार साहेबांनी हे जाहीर केलं होतं की आरपीआयच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला सत्ता स्थापन करता आली. म्हणून मला त्यांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये घेतलं. एक खंत माझ्या मनामध्ये आहे की जर आम्ही सगळ्यांनी मिळू, शरद पवारांची, प्रकाश आंबेडकर, गवई, योगेंद्र गवाडे आणि खोब्रागडेकर त्याच्या सगळ्या एकत्रितपणे आम्ही काँग्रेसची बोलणी केली असती आणि काँग्रेसकडे आम्ही 25-30% सत्ता मागितली असती तरी आपल्याला ती सत्ता जेवढ्याला मिळू शकली असती आणि रिपब्लिकन पक्षाचे 14-15 मंत्री तेवढ्याला होऊ शकले असते. आणि नंतर जसं काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार, नंतर बीजेपी शिवसेनेचं सरकार, अशी सरकार युती जी आली त्याप्रमाणे 90 मध्ये काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्ष अशा पद्धतीचं सरकार आलं असतं. पण या नेत्यांनी माझ्या भूमिकेला विरोध केला. माझं मत असं होतं की आपण काँग्रेसला पाठिंबा एवढा देणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्यावेळेला जर आम्ही एकत्रितपणे जर असा निर्णय घेतला असता तर समाजातल्या असंख्य लोकांना, कार्यकर्त्याला सत्तेची संधी मिळाली असती. त्यानंतर मात्र आपण पाहिलेलं आहे की प्रकाश आंबेडकरांनी 14 मध्ये सगळ्या जागा दिल्या. काही ठिकाणी त्यांना पडळकर सारख्या माणसाला 3-3.25 लाख मतं चांगली मतं मिळाली. अनेक उमेदवारांना 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख अशी मतं मिळाली, पण त्यांचा पक्ष रेकग्नाइज होऊ शकला नाही. एवढ्या जागा लढल्यानंतरही त्यांचा पक्ष रेकग्नाइज झाला नाही. नंतर त्यांनी 288 जागा लढल्या तरी पक्ष रेकग्नाइज झाला नाही. 19 मध्ये सगळ्या लोकसभा लढल्या तरी पक्ष रेकग्नाइज झाला नाही. सगळ्या विधानसभेच्या जागा लढल्या तरी पक्ष रेकग्नाइज झाला नाही आणि एक माणूस निवडून आला नाही. पहिल्या निवडणूक मला वाटतं 1-2 आमदार आले होते 14 मध्ये, पण 19 मध्ये एक आमदार निवडून आला नाही आणि आता 24ची निवडणुकात आलेली आहे. त्यामुळं प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे. त्यांनी एक तर रिपब्लिकन म्हणून त्यांनी काम करणं आवश्यक होतं. बाबासाहेबांचा पक्ष रिपब्लिकन पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये प्रकाश आंबेडकरांनी काम करणं अत्यंत आवश्यक होतं. माझं त्यांना अजून आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मिळू बाबासाहेबांचं मिशन पुढे चालवलं पाहिजे आणि आपण जर पक्षाचे अध्यक्ष होणार असाल तर मी माझं अध्यक्षपद सोडण्याचा तयार आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये बळकट होऊ शकतो. सत्तेची भागीदारी चांगली आपल्याला मिळू शकते. एक त्यांना आमची विनंती आहे की आपण त्याचा विचार करावा आणि वंचित बहुजन आघाडी जी आहे ती बरखास्त करू. त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये यावं, त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे आहोत. तर समाजाला न्याय देण्यासाठी त्याची चांगली मदत होऊ शकेल आणि कार्यकर्ते राबत आहे पण त्यांना सत्तेची भागीदारी मिळत नाही आणि म्हणून आता एक मोठी ताकद उभी राहिली पाहिजे असं एक माझं मत आहे.
पण माझा पक्ष मी देशाच्या सर्व राज्यामध्ये मी वाढवलेला आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहे. मणिपूरमध्ये माझ्या पक्षाच्या लोकसभेच्या कॅन्डिडेटला 17% मतं मिळालेली आहे. 2 राज्यामध्ये माझा पक्ष रेकग्नाइज आहे. आमची महायुतीकडे आमचा आग्रह होता की लोकसभेमध्ये 2 जागा मला मिळाव्या आणि 2 जागा निवडून आल्या तर आरपीआयला महाराष्ट्रामध्ये मान्यता मिळणार आहे. पण लोकसभेला काही आम्हाला जागा दिली नाही. आता विधानसभेला एक 20-21 जागांची यादी चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे सोपवलेली आहे आणि त्यांची चर्चा आमच्या शिष्टमंडळाची झालेली आहे. त्यामध्ये एक 8-10 जागा मला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही काही अवाढव्य 40-50 जागा द्यायचा आमचा आग्रह नाही. पण एक 8-10 जागा रिपब्लिकन पक्षाला द्याव्या. त्यामध्ये विदर्भ आहे, मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, नाशिक डिव्हिजन आहे. कोकणामध्ये काही आम्ही जागा मागणार नाही, कारण कोकणात जागा कमी आहेत. तर अशा पद्धतीने 8-10 जागा मला द्याव्या आणि आता जी महामंडळाचं वाटप सुरू आहे त्यामध्ये 1-2 महामंडळ आम्हाला मिळावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे. जे 12 एमएलचे आहेत त्याच्यामधला 1 एमएलचे आरपीआयला मिळावा, कारण दलित मतं जी आहेत, आंबेडकरी विचाराची मतं जी आहेत ती आपल्याला विधानसभेमध्ये ट्रान्सफर करायची आहेत आणि आमची मतं ही बॅलेन्सिंग मतं आहेत. आमचा उमेदवार कोण निवडून आणायचा आणि कोणाला पराभूत करायचं एवढी मतं माझ्या पक्षाकडे आहे. जरी आरपीआयमध्ये गट असलेली माझा गट हा गाव पातळीपासून ते शहर पातळीपर्यंत काम करणारा गट आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला एक संधी 8-10 जागांवरती द्यावी असे आमचा आग्रह आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमचं एनडीए जे आहे एनडीए अत्यंत चांगलं काम करत आहे. अनेक चांगले निर्णय होत आहेत. विकासाच्या दिशेने आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि यावेळेला महाराष्ट्रामध्ये आमच्या 170च्या पुढे जागा निवडून येतील असा मला विश्वास आहे. जरी महाविकास आघाडीने किती प्रयत्न केला तरी यावेळेला मात्र संविधान बदलणार, आरक्षण जाणार अशा पद्धतीच्या चर्चा त्यांना करता येणार नाही. त्यांनी केल्याही तरी त्याचा फायदा त्यांना होणार नाही. त्यामुळे या वेळेला आमची महायुती जी आहे ती मजबूत आहे. रिपब्लिकन पक्ष महायुती सोबत आहे आणि नक्कीच आम्हाला या विधानसभेमध्ये सत्ता मिळेल असा आपल्याला विश्वास आहे. आम्ही सगळे एकत्रित आलो तर एकत्रितपणे आम्ही मोदींच्या सोबत आम्ही राहू. त्यामुळे निर्णय कुठला तरी आपल्याला पॉलिटिकल घेतला पाहिजे आणि प्रकाश आंबेडकरांनी आपण मी अगोदर सांगितलं की त्यांना जरी मतं मिळाली असतील तरी पक्ष रेकग्नाइज होतात. तो बळावर लढू. त्यामुळे कुणासोबत तरी आपण जाणं आवश्यक आहे आणि नरेंद्र मोदी हे संविधानाचे अत्यंत संविधानाला मजबूत करणारे नेते आहेत. त्याचा आमची भूमिका आहे. म्हणून पक्षाने सगळ्यांनी एकत्र यावं असं आमचं मत आहे. चर्चा झाली म्हणजे माझी इच्छा आहे. आता ते चर्चा काय करत नाहीये. त्यांना ऐकायचा विषय काढला ते ऐक्याबद्दल नाही. माझं मत आहे, माझी इच्छा आहे की प्रकाश आंबेडकर आणि मी आणि मग बाकी सगळे एकत्र ऑटोमॅटिकली येतील. त्यामुळे ती अडचण नाही. प्रकाश आंबेडकरांनी थोडंसं ते बाबासाहेबांचे नातू आहे, रामदासांचे नातू नाही होत त्यांच्यावर रिपब्लिकन पक्ष चालवण्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. त्याने नावं पकडता. पण माझी इच्छा जरी असली तरी कुणीतरी त्यांच्या बोलावं. म्हणजे ते ऐकायचे विषय काढला की ते काय चर्चा करत नाही आहे. साताऱ्यामध्ये फलटणची जागा रिझर्व आहे. त्यामुळे फलटणची जागा जी आहे ती आपल्याला मिळावी अशी आम्ही मागणी केलेली आहे. तर फलटणी जागा मिळाली तर तिथं आपण उभं करू आम्ही. वाई काही मिळणार नाही. बघूया प्रयत्न करू कुठली जागा. जागा तर जी मिळेल ती फलटण तर जागा रिझर्व आहे. वाई जागा रिझर्व नाही. त्यामुळं त्याच्यामध्ये वाई मिळाली तर चांगली गोष्ट आहे. अद्याप काही निर्णय झाला नाही. आता दादाने जरी जाहीर केला तरी दादा हे माहिती सोबत राहणार आहे आणि सतीश चव्हाण जे आहेत ते त्या ठिकाणी आमदार आहे. त्यामुळे दादाने जाहीर केला असतं तरी आम्ही चर्चा आणि आरपीआयला जी 8-10 जागा कुठल्या मिळणार आहे त्याच्यामध्ये फलटणी जागा बसवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
जाहीर केला असलं तरी अदला बदल त्यामध्ये होऊ शकते. साहेब, आपण जे आवाज केलेला आहे त्याला जर सर्व त्यांनी जर प्रतिसाद दिला आणि ते सांगितले की आपल्याला माहिती करून त्यावेळेला माझी भूमिका ही असेल की पक्ष बहुमताने निर्णय घेईल. पक्षामध्ये जे सगळे कार्यकर्ते आहेत त्यामध्ये माझा आग्रह जर हाच राहील की आपण बीजेपी सोबत राहिलो पाहिजे, एनडीए सोबत राहिलो पाहिजे. आणि काही लोक म्हणतील की जर तो बळावर लढा तर तो बळावर लढून त्याचा काय फार उपयोग होणार नाही की माणूस निवडून येत नाही. आपली ताकद नाही आहे. मित्रांनी बाबासाहेब आंबेडकरांना मी सांगितलेला जो अनुभव आला त्यामुळे सगळ्यांची मतं मराठा आणि बहुजन अल्पसंख्याक यांची मतं मिळाली पाहिजे. त्यामुळं जर सगळे आम्ही एकत्र आलो तर आम्ही निर्णय घेऊ. बहुमताचा निर्णय जो होईल तुम्हाला मान्य राहील. माझं मत असं आहे की समान नागरिक कायदा आला पाहिजे. कारण समान नागरिक कायदा नसल्यामुळं हिंदू मुस्लिमांमध्ये सातत्यानं वाद निर्माण होतो. हिंदू समाजाच्या मनामध्ये मुस्लिमांबद्दल राग निर्माण होतो. आमच्यासाठी कायदा आहे आणि त्यांच्यासाठी कायदा नाही. आणि त्यामुळं आपण थोडस एक हिंदू मुस्लिमान एकत्र आणण्यासाठी समान नागरिक कायद्याची आवश्यकता आहे. आणि तो कायदा मुस्लिमांच्या विरोधामध्ये नाही, उलट मुस्लिमांचं पॉप्युलेशन थोडं कंट्रोल करण्यासाठी, मुस्लिमांची आर्थिक उन्नती होण्यासाठी त्याची नितांत अशी आवश्यकता आहे. समान नागरिक कायदा जर आला तर आपण आता जसं फॅमिली प्लॅनिंगच्या माध्यमातून अनेक कुटुंबामध्ये आता पूर्वी जर 10, 12, 14, 15 मुलं व्हायची. आताच्या पिढीमध्ये मोठं कंट्रोल आहे. त्यामुळं 2-3 मुलं जेव्हा त्यामुळे जर मुस्लिमांमध्ये जर हे थोडं कंट्रोल झालं तर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक सोबत आणण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होणार आहे. माझं मत असं आहे की समान नागरिक कायदा आला पाहिजे असं माझं मत आहे. पक्ष आहे संघटना आहे दर निवडणुकीच्या तोंडावरती आव्हान केली जातात की बाबा परंतु या चर्चा अगदी मतदार दिल्या जातात. तर नक्की काय कसे नाही निवडणुकीच्या वेळेलाच मी म्हणतोय असं नाही. मी अनेक वेळेला ही भूमिका मांडलेली आहे. निवडणुकीसाठीच माझं मत असं नाही आहे. शेवटी लोकशाहीमध्ये एकत्र येऊन आपली ताकद मजबूत करण्यासाठी निवडणूक आवश्यक असते. निवडणुकीच्या तोंडावर काय माझं मत नाही. मी अनेक वेळेला माझी भूमिका मांडलेली आहे आणि प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. पक्षामध्ये आपण सगळे एकत्र आलो की काय करायचं, जो बहुमताचा निर्णय होईल तो मान्य करेन. पण माझा त्यावेळेला आग्रह नक्की असेल. आणि मागे 90च्या काँग्रेस अलायन्सच्या वेळेला बहुमताचा निर्णय झाला होता. काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय हा बहुमताचा होता. नंतर नेते बॅक फुटवर गेले आणि ते जनता त्याला जो गेली. मला असं वाटतं की निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून काही माझी मागणी नाहीये. माझी मागणी आणि खालच्या पातळीवरती लोकांनी फक्त ऐक्य झालं पाहिजे म्हणायचं आणि गावागावामध्ये गट करायचे, थोडी मेंटॅलिटी थांबवली पाहिजे. आपल्या समाजामध्ये कोणी एखादा नेता पुढे आला की तो स्वतः गट 5-50 लोकांना घेऊन तो आपला गट चालवतो. ही मेंटॅलिटी थांबवली पाहिजे. त्या नेत्यांना दोष देऊन चालणार नाही. त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ऐक्यासाठी बळकटी काम करणं आवश्यक आहे. आणि ऐक्य होऊ शकतं. ऐक्य झालं तर समाजाचा त्याच्यामध्ये फायदा. लोकसभेला यंग फॅक्टर चालला होता. लोकसभेला यंग फॅक्टर चालला होता. मराठा मागासवर्गीय आणि मुस्लिम असा विधानसभेला चालला होता. तो यम काही चालणार नाही. परंतु यस चालेल. एवढेला चालणार नाही कारण लोकांच्या लक्षात आलेलं आहे. राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन सांगितलं की आम्ही आरक्षण संपवणार आहोत. काँग्रेस पक्ष एक दिवस आरक्षण सगळ्यांचं काढून गेले अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडलेली आहे. त्यामुळे आता त्यांना बोलण्यासाठी कोण राहिलेलं नाहीये. आणि संविधान कोणी बदलू शकत नाही हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. एवढं लोकांच्या लक्षात आलं नाही की यांनी ब्लॅकमेल केलं की संविधान बदलणार. त्यामुळं बाबासाहेबांना मानणारा समाज थोडासा संभ्रमात होता.
आणि मुस्लिम समाज जो आहे तो मुस्लिम समाजही मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूला गेला. त्यामुळे आम्हाला त्यामध्ये फटका बसलेला आहे. आता मुस्लिम समाजाच्या लक्षात आलेला आहे की नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या सगळ्या योजनांचा त्यांना फायदा मिळालेला आहे. 10% आरक्षण जे इकॉनॉमिक सेक्शनला दिलेलं आहे त्यामध्ये मुस्लिम कम्युनिटी आहे. सगळ्या योजना ज्या जाहीर केलेल्या त्यामध्ये मुस्लिम कम्युनिटी आहे. आणि वक्फ बोर्डाचा जो कायदा आम्ही आणतो आहोत त्याच्यामध्ये काय मुठभर अशा मोठ्या लोकांच्या हातामध्ये ते वक्फ बोर्ड आहे. त्याचा मुस्लिम समाजाला फायदा अजिबात नाही. त्यामुळं वक्फ बोर्ड जे आहे ते सगळ्या मुस्लिमांचं आहे. त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ते आहे. आणि म्हणून जर हा कायदा आला तर काय प्रस्थापित लोकांच्या हातातून तो वक्फ बोर्ड येईल आणि त्याचा फायदा मुस्लिम समाजाला होईल. त्यामुळे वक्फ बोर्डाचा जो कायदा आम्ही आणतो आहोत तो काही मुस्लिमांच्या विरोधामध्ये नाही. मुस्लिमांच्या फायद्यासाठी तो कायदा आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो. कायदा तुम्ही म्हणता बाहेरचे सुद्धा काही महिन्यांपर्यंत नाराजी व्यक्त पक्षांना त्यामध्ये आता स्थान दिलं जात नाही. म्हणजे आता आमचे पक्ष छोटे पक्ष आहे. तर हे 3 मोठे पक्ष आल्यामुळं आमच्या पक्षाकडे त्यांचं दुर्लक्ष असं नाही आहे. पण जरी यांचं थोडं दुर्लक्ष असलं महाराष्ट्र लोकांचं तर नरेंद्र मोदींचं माझ्याकडे पक्ष आहे. त्यामुळं मला अडचण अजिबात नाही आहे. पण महाराष्ट्रामध्येही थोडंसं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. एक तर रिपब्लिकन पक्षाला एकदम करू नये आणि त्यांची अडचण ही दिसते की 3 पक्षांचं सरकार आहे. कारण आमचा मंत्री त्यामध्ये नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझं नाव घेतलं की मग माधुकांचं नाव घेतलं पाहिजे. मग दुसरे आपले पक्षाचे विशेष आहे होत आहे. तर हे सगळे त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांची अडचण असेल पण तरी आमच्याकडे दुर्लक्ष होऊ नये. आम्ही प्रामाणिकपणानं ज्यांच्यासोबत असतो त्यांना ताकदीने आम्ही पाठिंबा देत असतो. काँग्रेस सोबत होतो तर मी काँग्रेसला मोठं एक आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बीजेपी सोबत आम्ही आहोत. काय मनाच्या गोष्टी राजकारणामध्ये कराव्या लागतात. एकदम धक्कापटकी निर्णय घेऊन त्याचा फायदा होत नाही आहे. आणि विचार करून आम्ही शिवसेना बीजेपी सोबत येण्याचा निर्णय घेतला. मी महाराष्ट्रातल्या पत्रकारांबरोबर विचारवंतांच्या सोबत कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आपण म्हणताय त्याप्रमाणे थोडी अडचण आहे. आम्हाला गृहीत धरलं जाते गोष्ट तरी आहे. पण आम्हाला सन्मान मिळावा अशी आमची मागणी आहे. काय होतं साहेब महायुतीमध्ये माझा प्रश्न असा होता की टायर पंक्चर झाला तर टॅक्टरची आठवण होती. तर टायर पंक्चर झाला तर आठवण येते असं नाही आहे. टायर पंक्चर होऊ नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी केलो. त्यामुळं त्यांचा टायर पंक्चर होऊ नये ही आमची अपेक्षा असते आणि म्हणून आमचा त्या ठिकाणी टायर पंक्चर होऊ नये यासाठीच आम्हाला सोबत ठेवलेलं आहे. त्यामुळे टायर पंक्चर होणार नाही. पण बाकीचं आता अशोक बापूंचं जे म्हणणं आहे की अशोक बापूंचं नाव शंभूराजे देसायांना अनेक वेळेला मी बोललो आणि शिवसेनेच्या लोकांना घ्या पण आमच्या आरपीआयचे 2 लोकांना डेप्युटी घ्या. त्याप्रमाणे अशोक बापूंचं नाव त्यांच्याकडे 2 वेळेला दिलं. ते बोलले मी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे पण अजून मला वाटतं याची ऑर्डर निघाली नाही. त्यामुळे अशोक बापूंचं म्हणणं आहे ते राजसाहेब आम्हाला स्थानिक पातळीवर आम्ही कार्यकर्ते सोबत आहोत. आम्हालाही काहीतरी एसओ आहे काय कमिटी आहे त्या मिळाव्या. त्याचा विचार शंभूराजेंनी करावा. पालकमंत्री आहे त्याची आमची अपेक्षा आहे. कोण म्हणाले नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं नागपूरला बोलले होते सरकारी किंवा जाईल पण आठवले साहेब मंत्रिमंडळात असतील. म्हणजे मी ज्यांच्या सोबत असतो त्यांचं सरकार येतं. सरकार वेळेला सरकार आमचं येणार आहे आणि गडकरी म्हणाले सरकार कोणाचं येऊ द्या. आम्हाला हवामानाचा चांगला अंदाज असतो आणि कोणत्या वेळेला कोणता निर्णय घ्यायचा याची मला कल्पना असल्यामुळं मी हवेचा दिशा बघून मी निर्णय घेत असतो. त्यामुळे हवेचा विषय नाही आहे. पण सत्तेसाठी काय माझा आग्रह असतो असं नाही आहे. मी मंत्रींना नसतो तरी माझ्यासोबत लोक आहे देशभरात. मंत्रीपद काही कायमचं राहणार आहे असं नाही आहे. पण एक गोष्ट खरी आहे की आतापर्यंत मी ज्यांच्यासोबत राहिलो त्यांना सत्ता मिळालेली आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये मला मंत्रिपद मिळालेलं आहे. जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत तुम्ही होता काय अंदाज काय जम्मू काश्मीर? जम्मू काश्मीरमध्ये आता मी काश्मीरमध्ये होतो. आमच्या पक्षाचे 4 उमेदवार त्या ठिकाणी आहेत.
एक ब्राह्मण समाजाचा उमेदवार आहे आणि 3 मुस्लिम आहे. ते 14-15 उमेदवार माझ्याकडे आले होते, पण आम्ही 4 ठिकाणी लढून बाकीचा बीजेपीला पाठिंबा दिलेला आहे. जम्मूमध्ये 49 सीट आहे, त्या ठिकाणी बीजेपी अत्यंत स्ट्रॉंग आहे आणि बीजेपीने काश्मीरमध्ये अनेक मुस्लिमांना तिकीट दिलेले आहे. त्यामुळं नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचा त्या ठिकाणी अलायन्स आहे. तर पीडीपी जो पक्ष आहे महबूबा मुफ्तीचा, तो जिल्हा असतो आहे आणि अपक्ष उमेदवार सुद्धा आहे. त्यामुळे माझ्या पक्षाने निर्णय घेतलाय, जर आपले 1-2 लोक निवडून आले तर आम्ही बीजेपीला पाठिंबा देऊ आणि बीजेपीचं सरकार नक्की येईल. कारण 370 आर्टिकल हटल्यानंतर त्या ठिकाणचं अत्यंत चांगलं वातावरण आहे. की रात्री 2 त्या ठिकाणी होतो आणि रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही लोकांच्या भेटीगाठी घेत होतो. लोकांमध्ये अशी भीती अजिबात नाही आहे आणि मलाही त्या ठिकाणी भीती वाटली नाही. जम्मू काश्मीरमध्ये काही ठिकाणी थोडेसे आतंकवादी येतात आणि आर्मी बरोबर त्यांचा संघर्ष होतो. पण बाकीच्या ठिकाणी लोकांमध्ये अजिबात भीतीचं वातावरण नाही. त्यामुळे ती जेवण थोडी थांबवावी आणि भारत त्यांच्यासोबत बोलायला तयार आहे. राज्यामध्ये सध्या एक शेवटचा प्रश्न. तर राज्यामध्ये सध्या आता विविध घटना घडत आहेत की ज्यामध्ये गृह खात्याच्या कारभाराबद्दल पोलीस प्रशासनाच्या कारभाराबद्दल जिल्ह्यातल्या विविध घटना असतील त्या जाणीवपूर्वक दाबल्या जाण्याचे आत्महत्येचा प्रकार असेल किंवा त्या हत्येचे निर्णय निघवले प्रकार असे एकूण सर्व घटना घडत असताना गृह खात्याच्या आणि पोलीस प्रशासनाच्या स्पष्ट चिन्ह एक तर घटना घडताय दिवस फ्री आहे. अशा घटना घडू नयेत अशी सरकारची प्रमाणे दिसत आहे. पण घटना घडतायत हे सत्य आहे आणि लहान मुलींवर, अल्पवयीन मुलींवर, महिलांवरती अत्याचार होत आहे आणि बदलापूरचं एन्काउंटरचं प्रकरण आहे. त्या एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करण्याची आदेश सरकारने दिलेले आहे आणि पोलिसांचं जे म्हणणं प्रायमरी आता आहे की बाबा त्याने आमचं पिस्तूल काढून घेतलं, तो आमच्यावर तो पिस्तुलीनं गोळी मारणार होता म्हणून आम्ही त्याला गोळी मारली असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्याची चौकशी व्हावी. खरोखर त्याने एवढा तो छोटासा मुलगा आहे, त्याने एवढं ते डेअरिंग आत्महत्या नक्की केलं होतं का, त्याची चौकशी नक्की आवश्यक आहे आणि जर ज्या पोलिसांनी एन्काउंटर केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याच्याशी सरकारचा काय संबंध नाही. कुणाला वाचवण्यासाठी त्याचा बळी घेतला असा अजिबात नाही आहे. त्यामुळं कुणाला वाचवण्याचा विषय नाही आहे. सरकारने सुरुवातीपासून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आदेश दिले होते आणि अजितदादांनी अत्यंत तीव्र भूमिका घेतली होती अशा घटना घडू नये. त्यामुळे त्या एन्काउंटरची मुंबई हायकोर्टाने आदेश दिलेला आहे. सरकारने त्याची इन्क्वायरी सुरू केलेली आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जर काय आता एन्काउंटर पोलिसांनी